आणि आता सर्वांच्या लक्षात आलं की आम्हाला पुन्हा नैसर्गिक शेतीकडेच वळावं लागेल। आणि आता विशेषतः आमच्या देशी गायचं शेण, गूळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून या ठिकाणी जे मिश्रण तयार होतं आणि त्याच्या माध्यमातून त्याचा वापर आता शेतीमध्ये ज्यांनी सुरू केला त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे काही उत्पादकता आहे ती उत्पादकता 1.5 पटीनं 2 पटीनं वाढायला लागली। आणि नैसर्गिक शेती हाच उपाय आहे। केमिकल शेतीमुळे रोगही वाढले, कॅन्सर सारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आणि म्हणून देशामध्ये आणि राज्यामध्ये नैसर्गिक शेतीचं मिशन आपण सुरू केलं। या नैसर्गिक शेतीच्या मिशनमध्ये 25 लाख हेक्टर शेती पहिल्या टप्प्यात आपण या ठिकाणी नैसर्गिक शेतीखाली आणायचं ठरवलं। पण नैसर्गिक शेती जर करायची असेल तर गोमातेच्या संवर्धनाशिवाय आपल्याला ही नैसर्गिक शेती करता येणार नाही। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात गोमातेचं संवर्धन देखील आज आपण करतो।